कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे शरीर साथ सोडतं पण मन हार मानत नाही. ही आहे जेजुरीतील महेंद्र सुभाष भंडारी यांची कथा. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात आला एक भयंकर वळण. मस्क्युलर अट्रॉफी, एक दुर्मिळ आणि असाध्य आजार. हळूहळू त्यांच्या गळ्यापासून खालील सर्व अवयव निकामी होत गेले. आज त्यांना स्वतःहून एक पाऊलही टाकता येत नाही. पण त्यांची जिद्द मात्र अजूनही जिवंत आहे. गेल्या तब्बल 30 वर्षांपासून ते या आजाराशी लढत आहेत. आईवडिलांचं छत्र हरवलं. आयुष्यानी एकामागोमाग एक परीक्षा घेतली. आज त्यांचा संपूर्ण दिवस इतरांच्या मदतीवर अवलंबून आहे. पण या सगळ्या कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानलेली नाही. ते म्हणतात, आजार कितीही मोठा असो, मनानी खचू नका, धैर्याने लढा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. स्वतः वेदना सहन करत ते इतरांना जगण्याची प्रेरणा देत आहेत. हा संघर्ष फक्त एका व्यक्तीचा नाही, तर प्रत्येकासाठी एक संदेश आहे की शरीर हरलं तरी चालेल, पण मन कधीही हरू देऊ नका. महेंद्र भंडारी, एक नाव, एक संघर्ष आणि हजारो लोकांसाठी प्रेरणा. मी श्री महेंद्र सुभाष भंडारी, वय 55 वर्ष. गेली 30 वर्षापासून मस्क्युलर ॲट्रॉफी या रियल डिसीज आजाराने ग्रस्त आहे. हा आजार शरीरामध्ये हळूहळू वाढत जातो. आता 30 वर्षात मी आता कुठलेही काम स्वतः करू शकत नाही. माझी मान देखील पकडू शकत नाही. माझा कुठलाही स्नायू वर्क करत नाही. माझं सर्व दैनंदिन कार्य मला दुसऱ्यांच्या मदतीशिवाय करता येत नाही. तरी पण मी गेली 10 वर्षापासून वेगवेगळ्या केअर सेंटरमध्ये राहत आहे. आईवडिलांच्या मृत्यूनंतर मला केअर सेंटरमध्ये राहावे लागत आहे. माझे नातेवाईक, भाऊ मला या कामी मदत करतात. या दुर्धर आजाराने मी पीडित असून देखील या आजाराशी मी आनंदाने सामना करत आहे. माझं सर्व दैनंदिन वर्क मला केअरटेकरशिवाय करता येत नाही. मस्क्युलर ॲट्रॉफी हा एक रिअल डिसीज आहे. आपल्या भारतामध्ये सुमारे 30,000 लोक याने पीडित आहेत. मला स्पर्श ज्ञान पूर्ण आहे. मेमरी माझी शार्प आहे, पण शरीराचा कुठलाही पार्ट माझा वर्क करत नाही. मला सर्व संवेदना जाणवतात. मी माझ्यासारख्या सर्व आजारी लोकांना किंवा या आजाराने पीडित असलेल्या लोकांना विनंती करतो की तुम्ही आनंदाने या आजाराशी सामना करा, आनंदाने राहा. अध्यात्म तुम्हाला ते ताकद देतं. परमेश्वराचं चिंतन करा. खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी माझं हे म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल माझे मनपूर्वक आपणास धन्यवाद. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच खऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.